अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं बजेट सादर करण्यात आलेलं आहे आणि नेमकं हे बजेट कसं आहे हेच आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत अशांक देसाई सर, जे मास्टेक इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. सर, कशा प्रकारे बघता आहे या बजेटकडे? एकूण IT असेल किंवा इतर जी काही क्षेत्र असेल त्यामध्ये काय आपल्याला मिळालं आहे? फायनान्स मिनिस्टरवर एक प्रेशर होता की फिस्कल डेफिसिट जे आहे ते 4.8% पासून कमी करण्याचा, आणि त्यांनी ते 4.4 केलेलं आहे. त्यामुळे एक अलॉटमेंट जे होते पैशाची त्याची कमी झालेली आहे त्या मानाने. पण त्याच्यात असूनसुद्धा त्यांनी एक प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त सेक्टरला फायदा व्हावा. तर एक फायदा झालेला आहे आमच्या IT इंडस्ट्री किंवा टेक्नॉलॉजीसाठी. एक सर्वात आज इम्पॉर्टंट काय आहे की नवीन रिसर्च झालं पाहिजे, नवीन जॉब्स निर्माण झाले पाहिजेत आणि नवीन एक सेंटर्स झाली पाहिजे ज्याच्यामध्ये उद्याचं जी टेक्नॉलॉजी येणार आहे त्याचं चिंतन झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी त्यांनी 2-3 गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. एक, त्यांनी एक फंड ऑफ फंड्स 10,000 कोटीचा नवीन केलेला आहे. पूर्वीचा जो 10,000 कोटी त्यांनी दिले होते त्याच्यामध्ये 90,000 कोटी आले नवीन प्रायव्हेट सेक्टरमधून. तर तसाच इथेसुद्धा होईल, 1,00,000 कोटी येऊ शकतील. हा एक चांगला गोष्ट आहे, कारण एंटरप्रेन्योर्सना फंड मिळाले तर रिसर्च होईल, नवीन प्रॉडक्ट येतील. एक दुसरी गोष्ट काय आहे की आपल्याला माणसं आणि स्किल्स पाहिजेत, फक्त पैसे देऊन काम चालणार नाही. आणि आज लोक PhD आणि रिसर्चसाठी जात नाही आहेत कमी तेवढ्या रेटमध्ये जेवढं पाहिजे आपल्याला. तर त्यांनी एक 10,000 फेलोशिप्स सांगितले आहेत IIT IISCमध्ये. त्याच्यामुळे मला वाटतं बराचसा इम्पॅक्ट होईल, कारण त्याच्यामुळे त्यांना इन्कम मिळतं आणि रिसर्च अँड PhD होतात. सो दुसरं ते आहे. तिसरं म्हणजे एक टिंकरिंग लॅब्स म्हणून आहेत, एक कन्सेप्ट आहे. तर त्यांनी एक आणि 50,000 टिंकरिंग लॅब्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांनी असं अनाऊन्स केलेलं आहे. तर त्याच्यामुळे बराच फायदा होईल. चौथं म्हणजे त्यांनी एक 3 सेंटर ऑफ एक्सलन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी करायचं आहे त्यांना. त्याच्यामध्ये एक एज्युकेशन आहे, बाकीचे काय समजलेलं नाही आहे, पण त्याच्यासाठी 500 कोटी ठेवलेले आहेत एज्युकेशनसाठी. तर हे एक इम्पॉर्टंट अगेन आहे, कारण उद्याचा जो सगळा भर आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिसर्चवर झाला पाहिजे. त्याचा फायदा फक्त इंडस्ट्रीला नाही होणार, आमच्या इंडस्ट्रीला, सगळ्या देशाला होईल, डिफेन्सला होईल, गव्हर्नमेंटला होईल. तर त्याच्यासाठी त्यांनी जे केलेलं आहे की हे उपक्रम चांगले आहेत. पण आणखी एक उपक्रम झाला असता तर बरं झालं असतं. काय आहे माहिती आहे का, आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये तेवढी R&D होत नाही आहे. आपल्या देशात 75% R&D होते गव्हर्नमेंटमधून आणि 25% फक्त होते प्रायव्हेट. दुसऱ्या देशात डेव्हलपमध्ये उलटं आहे, 25% गव्हर्नमेंट, 75%. असं का होतं? असं होण्याचं कारण म्हणजे आपल्याला एक इन्सेंटिव्ह दिला तर बरं आहे. तर त्याच्यासाठी मी काही जास्ती ऐकलेलं नाही आहे, ते ऐकलं असतं तर बरं झालं असतं. दुसरा एक प्रश्न पडतो की जे मागच्या वेळेस सगळ्यांना पडलेला होता, बिहार आणि आंध्राला मोठ्या प्रमाणात जो निधी आहे तो दिला होता आणि यावेळेस देखील आपल्याला बिहारला निधी दिल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरं म्हणजे महाराष्ट्राला काय मिळाला हा देखील प्रश्न निर्माण होतो याच्यामधनं. यातनं तुम्हाला काही दिसतंय? नाही, आता काय आहे की व्हेनेवर शी अनाउन्सेस, एक सगळ्या स्टेटसाठी फायदा होतोच त्याचा, जे मी आधी सांगितलं त्याच्यामध्ये. बिहारला एक जास्ती भर दिलेला आहे, तो पॉलिटिकल अँगलमध्ये असेल, पण त्याचा फायदा किती होणार आहे बघावं लागेल पुढे जाऊन. पण असं नाही की महाराष्ट्राला फायदा झाला नाही एका स्पेसिफिक स्टेटला. पण स्पेसिफिक स्टेटसाठी जास्ती काही करता आलं असतं तर बरं झालं असतं. त्याच्याविषयी मी नाही म्हणत नाही. पण हे अर्बनायझेशन त्यांनी एक उपक्रम सांगितलेला आहे, तो आता महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त अर्बनायझेशन आहे, तर त्याचा फायदा होईल. किंवा इवन आपण स्किल्स म्हणा किंवा IITमध्ये म्हणा, हे जे उपक्रम आहे त्याचा महाराष्ट्राला पण फायदा होईल. यात नवीन जी कर प्रणाली आता आपल्याला पाहायला नवीन टॅक्स स्लॅब पाहायला मिळतो आहे, 12 लाखपर्यंत सूट देखील म्हणता आहेत. हे यामध्ये सध्या क्लॅरिफिकेशन अजून तुम्हाला येत आहे, दिसतंय? नाही, आता डिटेल्समध्ये जाऊन बघावं लागेल. पण त्यांनी सांगितलं की 12 लाख ज्यांचं इन्कम आहे त्याला जवळजवळ 75,000 रुपये सेविंग होतं आहे असं सांगितलं आहे त्यांनी. म्हणजे एक जवळजवळ 6%
वाढ झाली. तर हे 75,000 आता एक सेविंगमध्ये जातील किंवा कन्झम्पशनमध्ये जातील, तर दोघाचा फायदा आपल्याला होईलच. सेविंगमध्ये गेले तर ते बँकेमध्ये जाऊन त्याचा फायदा होईल, क्रेडिट मिळेल इंडस्ट्रीला. सेविंग त्यांनी स्पेंड केलं तर त्याचा फायदा होईल कन्झम्पशनमध्ये. तर हा फायदा जो होणार आहे त्याचा एक चांगला उपयोग होईल देशाला. किती पर्सेंटेज होणार हे बघावं लागेल. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्ही जेव्हा कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये जास्ती पैसे टाकता तेव्हा त्याचा फायदा तिप्पट होतो. म्हणजे 10 रुपये टाकले तर 30 रुपयाचा फायदा होतो देशाला. हा स्टेटमेंट आम्ही नाही केला आहे, हा त्यांच्या इकॉनॉमिक ॲडवायझरने केलेला आहे गेल्या वर्षीच्या रिपोर्टमध्ये. पण कन्झम्पशनचा इम्पॅक्ट फक्त 90% होतो, कळलं की नाही. तर मी काय म्हणतो की कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलेलं पाहिजे होतं जास्ती. त्यांनी 10.1 ठेवलं आहे, याच्यामध्ये ॲक्च्युली कमी झाली आहे. गेल्या वेळी 11 लाख कोटी होतं. तर हे थोडं मला समजलं नाही. तर हा प्रेशर मला वाटतो त्यांच्यावर फिस्कल डेफिसिटचा आलेला आहे. 4% जो आहे ना, आपलं टोटल स्पेंड काय आहे 40 लाख कोटी आहे. तर 40 लाख कोटीमध्ये 0.4% म्हणजे जवळजवळ 1.6 लाख करोड झालं. नाही 40 लाख करोड्सचं 1% इज 0.4. नाही 16,000 करोड. त्याचा थोडासा इम्पॅक्ट होईल असं वाटतं. पण ओव्हरऑल चांगला उपक्रम आहे. आय टी इंडस्ट्रीसाठी मी सांगितलं की GCC यांना दुसऱ्या सेकंड टियरमध्ये येण्यासाठी त्यांनी काही उपक्रम सांगितले आहे. आमची ग्रोथ आज GCCमध्ये होते. तर GCC आले तर जास्ती लोक येतील इथे मल्टीनॅशनल्स आणि जास्ती एम्प्लॉयमेंट होईल. तर हे एक चांगलं आहे. बातचीत केल्याबद्दल. तर एकूणच बजेट पाहायचं किंवा हे अर्थसंकल्प पाहायचा तर तो ओव्हरऑलच सध्याला चांगला आहे असं म्हणावं लागणार आहे. आणि एकूणच कर जो आहे त्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि त्यामुळे सर्वसामान्यांना देखील इथं दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. कॅमेरामॅन अजित कदमचा अभिषेक म्हठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.